हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे माझे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पटापट पोहोचत राहतील. सो आज मी बोलणार आहे Amazon प्राईमवर रिलीज झालेली फिल्म स्टोलन बद्दल. कशी वाटली मला ही फिल्म तेच तुमच्याबरोबर लगेच शेअर करणार आहे. चला तर लगेच सुरू करूया. हॉलिवूडमध्ये तसं सर्व्हायव्हल थ्रिलर्स ह्या जॉनरमध्ये खूप कमी अशा फिल्म्स आपल्याला पाहायला मिळतात. मला आठवणारी फिल्म म्हणजे ट्रॅप नावाची जी फिल्म आली होती राजकुमार रावची, ती एक फिल्म सर्व्हायव्हल थ्रिलर ह्या जॉनरामधली फिल्म होती. आणि तशाच टाईपची फिल्म स्टोलन देखील आहे. ह्या फिल्मला ऑलरेडी 30हून जास्त अवॉर्ड्स मिळालेले आहेत अनेक डिफरंट नॅशनल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये. प्लस या फिल्म हायलाईट म्हणजे बिकॉज ही फिल्म या फिल्ममध्ये पोटेन्शियल आहे. विक्रमादित्य मोटवानी म्हणा किंवा अनुराग कश्यप, किरण राव, निखिल अडवाणी सारख्या लोकांनी ह्या फिल्मला प्रोडक्शनमध्ये मदत केलेली आहे. कारण या फिल्मचा विषय अतिशय वेगळा आणि अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे. आपण कथेकडे येतो की एक्झॅक्टली काय कथा आहे या फिल्मची. सो फिल्मची कथा सुरू होते एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर, जिथे एक लेडी तिच्या बाळाला घेऊन झोपली आहे आणि तिथेच एक भाऊ दुसऱ्या भावाची वाट बघतोय, कारण तो त्याला रिसिव्ह करायला येणार आहे. आणि अशातच त्या जी स्त्री त्या बाळाला घेऊन झोपली आहे ते बाळ कोणीतरी चोरून घेऊन जातं आणि ऑफकोर्स तिथे खूप गोंधळ उडतो. आणि घेऊन जात असताना जे कोणी त्या बाळाला घेऊन जातं त्या बाळाची टोपी जी असते ती त्या प्लॅटफॉर्मवर पडते आणि हा जो स्वतःच्या भावाची वाट बघतोय तो ती टोपी उचलतो आणि तिथूनच सगळी गडबड सुरू होते. कुठेतरी याला सस्पेक्ट म्हणून एक विटनेस म्हणून तिथे पकडलं जातं. आधी असंही केलं जातं की याने त्या बाळाला चोरलंय, बट म्हणजे त्यांचा एकंदर पेहराव बघून असं वाटत नाही की यांनी चोरी केली असेल. बट आता तुम्ही जर का बघितलं ही चोरी होताना तर तुम्हाला विटनेस व्हावं लागेल असे तिथे येणारे जे पोलीस कॉन्स्टेबल्स असतात ते सांगतात. आणि मग त्याचा भाऊ येतो आणि हळूहळू हा जो पहिला म्हणजे लहान भाऊ असतो तो बाजूला राहतो आणि मोठाच भाऊ कुठेतरी या सगळ्या सो कॉल्ड स्टोरीमध्ये हळूहळू अडकायला लागतो. को पता ही हम लोग अंसल जी अठे जूता पहले उड़े बातें बाद में हुआ है क्या? वो मदद ही नहीं कर रहे थे उसकी, वो मर जाएगी अपने बच्चे के चक्कर में मैं फंसा पड़ा हूं यहाँ पे. आता ही जी लेडी आहे जिचं बाळ चोरीला गेलंय ती यांच्या हात पाय धुवून मागे लागते की आता मला तुम्ही जर पाहिलं असेल तर मला कुठं नाही माझं बाळ आणून द्या. आणि यांना म्हणजे काहीच आयडिया नाही की आता हे काय करायचं. बट मदत करायला म्हणून तिला सपोर्ट करतात किंवा तिला स्वतःच्या गाडीतनंही घेऊन जातात सो दॅट त्या बाळाला आपण शोधू शकू. अख्खी स्टोरी जी एका रात्रीत घडते, म्हणजे एक पूर्ण रात्र आणि एक दुसरा अर्धा दिवस असं तब्बल एवढा ह्या स्टोरीचा स्पॅन आहे. आणि सांगायचं झालं तर 90 मिनिटची फक्त 90 मिनिटांचीच फक्त फिल्म आहे, त्यामुळे पटकन बघूनही होते. कमिंग बॅक टू द पॉइंट, मग ते तिला मदत करायला जे जातात त्याच्यानंतर ते मदत करण्याच्या नावाखाली हळूहळू स्वतःला अडकवून घेतात. आणि त्यातच हल्ली जे व्हायरल होणं असतं, म्हणजे एखादा व्हिडिओ म्हणा किंवा एखादा ऑडिओ क्लिप व्हायरल होणं जे असतं तसंच या फिल्ममध्ये देखील होतं. आणि त्यामुळे जो गोंधळ उडतो आणि त्यामुळे जे हे हळूहळू तिला मदत करायला म्हणून एक चांगल्या इंटेन्शनने तिला मदत करायला म्हणून जातात ते स्वतःच अडकतात. आणि ती एक अतिशय मिसइंटरप्रिटेड अशी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होते. आणि त्यामुळे यांच्या म्हणजे जिथे हे तिला मदत करायला जात असतात त्या गावातले लोक हात धुवून यांच्या मागे लागतात. आणि मग खरंच त्या मुलीला त्या बाळाला ते शोधतात का, त्या बाळाला ह्या लेडीचं बाळ चोरीला गेलंय की हिने कुठून तरी चोरून ते बाळ आणलेलं आहे. आणि शेवटी ह्या सगळ्यातनं ते बाहेर येतात का, हेच तुम्हाला ह्या फिल्ममध्ये पाहायला मिळेल. आणि हीच या फिल्मची कथा है. चेक करो. अब आ रहा दोनों निकाल बाहर इनको. सर इन्फॉर्मेशन मिली है कि 2 लड़के एक लड़की एक बच्चे को अगवा करके काली एसयूवी में जा रहे हैं. बच्चा छोड़ देता हूँ. बच्चे का है. आता बोलूया फिल्मच्या कास्ट बद्दल. सो मिया मिल्झर, शुभम वरदान आणि अभिषेक बॅनर्जी हे आपल्याला लीड रोलमध्ये ह्या फिल्ममध्ये दिसतात. आणि बॉस तिघांची कामं ही अतिशय काय म्हणतात ना
खूप अप्रिशिएट करण्यासारखी कामं केली आहेत. कुठेही आपल्याला ऍक्टिंग केली असं जाणवतच नाही. आणि हा जो माणूस आहे ना, अभिषेक बॅनर्जी बॉस, याने कुठला रोल केलाय आणि तो नॅचरल नाही वाटलाय असं होणं खूप रेअर आहे. मी जेवढे याच्या फिल्म्स किंवा वेब सिरीज पाहिल्यात, अतिशय झोकून देऊन स्वतःला त्या रोलमध्ये काय म्हणतात ना, त्या कॅरेक्टरच्या स्किन मध्ये जाऊन काम करणारा असा हा आर्टिस्ट आहे. पत्ता चुरा के भाग रही है ये? नहीं, इसका नहीं है. मेरी माँ छोड़ हम दोनों. त्यालाच तोडीस तोड असं या बाकीच्या दोघांनी, मिया मिल्झर आणि शुभम वर्धानने देखील काम केलंय. बट अख्खा फिल्मचा हायलाइट अभिषेक बॅनर्जी आहे. आणि त्याने ज्या प्रकारे काम केलंय, ज्या ईजने काम केलंय, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि ते बघायला खूप जास्त मजा येते, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. खूप फिल्ममध्ये ट्विस्ट आहे, टर्न्स आहेत, खूप इमोशन्स, वेगवेगळे इमोशन्स आहेत. आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने या तिन्ही ऍक्टर्सने आपल्याला दाखवलेत. आणि त्यामुळेच ही फिल्म खूप बघण्यालायक होते. फिल्मचं तसं म्हटलं तर जी वन लाईन किंवा स्टोरी म्हणू, ती अतिशय छोटी साधी स्टोरी आहे म्हणायला गेलं तर. बट ज्या प्रकारे हा सगळा स्क्रीन प्ले क्रिएट केला गेलाय, खूप छान पद्धतीने ह्या तिघांनी त्याला न्याय दिलाय असं मी म्हणेन. सो आता बोलूया या फिल्मच्या लेखन आणि दिग्दर्शनाबद्दल. सो करण तेजपाल याने या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. मी आधी याचं कुठला एखादा प्रोजेक्ट नाही पाहिलाय, आणि असा आहे का मला नक्की कॉमेंट करून सांगा. बट ह्या फिल्म बद्दल जर का बोलायचं झालं ना, तर जसं मी म्हटलं की ही फिल्म ऑलरेडी अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये अप्रिशिएट केली गेलेली आहे. आणि कारणही तसंच आहे की एक असा विषय जो तुम्हाला खूप डिस्टर्बही करू शकतो, तुम्हाला खूप रेस्पॉन्सिबिलिटीने वागायला देखील शिकवतो, आणि जो अतिशय छान अशा स्क्रीन प्लेने तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न ह्या दिग्दर्शकाने केलाय, लिखाणात नाही केलाय. आणि प्रेझेंट ज्या प्रकारे केला गेलाय, काही काही सीन्स म्हणजे कार मधले जे चेझिंग सिक्वेन्सेस आहेत, जिथे तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्यानंतर जे लोक त्यांच्या मागे पडतात, बॉस तुम्हाला ना तो सीटच्या एजवर ठेवेल. आणि तुम्ही सतत आता हे कसे वाचतील आणि यांचं काय होईल, म्हणजे हेच तुम्हाला वाटत राहील. आणि तो इतक्या इंटरेस्टिंगली कोरिओग्राफ केलाय आणि तसं व्हिज्युअलाइज केलाय, तो बघायला खूप जास्त मजा येते. आणि थ्रू आउट द फिल्म तुम्हाला म्हणजे कॉन्स्टंटली विचार करायला भाग पाडते की आता पुढे काय होईल, म्हणजे ते बाळ सापडेल का, आणि सापडलं तर कोणी घेतलं असेल, हीच त्या बाळाची आई आहे की हिने चोरून आणलंय, किंवा ह्या दोघांपैकीच कोणीतरी स्कॅम नाही करत आहे ना, म्हणजे आपल्याला डबल क्रॉस तर नाही करत आहे ना. त्यामुळे असं प्रत्येकाकडे जाऊन ती स्टोरी ह्या तिन्ही कॅरेक्टरवर देखील येते की यांच्यापैकीच कोणतरी असू शकेल. बट शेवटी त्याचं म्हणजे जे आउटकम असतं ते वेगळंच आहे. बट द गुड पार्ट इज स्टोरी 90 मिनिटची आहे, त्यामुळे काय खूप जास्त तुम्हाला वेळही नाही इन्व्हेस्ट करावं लागत. आणि येट तुम्हाला एक अतिशय पॉवरफुल परफॉर्मन्स असलेली फिल्म पाहायला मिळते. समहाऊ हॉलिवूडमध्ये ज्या फिल्म असतात म्हणजे 90 मिनिट्स किंवा त्यापेक्षा थोड्याशा जास्त अशा फिल्म्स असतात, आणि तशाच फ्लेवरची मी म्हणू शकतो ही फिल्म आहे. ऍक्शन सिक्वेन्सेस जे आहेत ना, ते बघितल्यानंतर कुठेतरी तुम्ही डिस्टर्ब देखील होऊ शकता. तर हे लक्षात ठेवा ही फिल्म पाहताना की तुम्ही डिस्टर्ब देखील होऊ शकता, कारण खूप ब्रुटली मारायचे आणि असे सिक्वेन्सेस आहेत. फिल्मची सिनेमॅटोग्राफी आणि तिचं एडिटिंग देखील खूप छान झालंय. आणि त्यामुळे जसं मी म्हटलं की फिल्म तुम्हाला कॉन्स्टंटली अडकवून ठेवते, कॉन्स्टंटली एक छोटे छोटे धक्के देत राहते. आणि त्यामुळे आपण रिलॅक्स होऊ शकत नाही ही फिल्म पाहताना. आणि ही फिल्म कुठेतरी आपल्याला इंट्रोस्पेक्ट देखील करायला लावते. जसं मी म्हटलं की किती रेस्पॉन्सिबली आपण एखादा व्हिडिओ व्हायरल करायचा की नाही करायचा, आणि त्याचा म्हणजे काय इम्पॅक्ट होऊ शकतो एका अतिशय चांगल्या सोबर फॅमिली मधल्या दोन भावांची काय अवस्था एक्झॅक्टली करून म्हणजे होते ह्या सगळ्या जर्नीमध्ये, तेच ही फिल्म आपल्याला सांगते. त्यामुळे सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग ह्या फिल्मच्या अख्ख्याचा खूप क्रुशियल पार्ट आहे. सो ओव्हरऑल सांगायचं ना तर एक सर्व्हायवल थ्रिलर आपल्या भेटीला आलाय, ज्याच्यामध्ये अतिशय खूप इंटरेस्टिंग असे ट्विस्ट आहेत, खूप छान मेसेज देखील आहे, आणि खूप आपल्याला
धरून ठेवणारी अशी ही फिल्म आहे. त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही नक्की जाऊन ही फिल्म पहा. तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान मिळेल आणि एका वेगळ्या जॉनरची आणि खूप कमी टाइम इन्व्हेस्ट करायला लावणारी अशी ही फिल्म आहे. मी या फिल्मला देतोय 4 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म स्टोलन. तुम्ही जर फिल्म पाहिली नसेल तर लगेच पाहून टाका. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतरांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.